वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स ऊ. सो गाईज, आज आहे 24 ऑगस्ट आणि मी चुडा वगैरे भरून कुठे चालली आहे. ऑफकोर्स फेस्टिव्ह सीझन आहे आणि साडी वगैरे कुर्ते सगळं म्हणजे ट्रॅडिशनल वेअरच करणार. सो त्यासाठी मी चुडा भरले आणि सणासुदी चुडा असावा बिकॉज एंगेजमेंट झाली आहे. सो मला आणि असं नाही की एंगेजमेंट झाली तर चुडा पाहिजेच वगैरे, बट एक बांगडी घातली तरी चालते, पण मला आवडतं म्हणून मी घातलंय. सो हा व्लॉग मी कशासाठी स्टार्ट केला, ऑफकोर्स गणपतीसाठी. बट या वर्षी मी गणपतीत फक्त माझ्या माहेरच्या गणपतीला नाही आहे तर सासरच्या गणपतीला. आणि माझं सासर तुम्हाला जसं माहिती आहे की कोकण आहे. सो मी कोकणात गणपतीला चालली आहे. मी पप्पांना लहानपणी नेहमी म्हणायची की पप्पा आपल्याला गाव का नाही आहे, मला गावाला जायचं आहे. किंवा माझे सगळे फ्रेंड्स ना माझे ॲक्च्युली माझे सगळे फ्रेंड्स ना सगळ्यांना गाव होते. एखादे 2-3 मैत्रिणी माझ्या कोकणातल्या होत्या, 2-3 मैत्रिणी माझ्या अशाच म्हणजे नाशिकच्या नागपूरच्या अशा होत्या. तर सगळे जायचे गावाला सुट्टीमध्ये वगैरे. आणि मला गावच नाही आहे ॲक्च्युली. माझं मम्मीचं गाव आहे, म्हणजे मम्मीचं माहेर आहे मुरबाड, बट ते फक्त 2 तासावर. ते म्हणजे असं हे प्रॉपर असं गाव नाही आहे. सो मला हे नेहमी असं असायचं की मला गावाला जायचं. आणि मला आता सासर मिळालं, ते पण कोकण. सो आणि ते पण देवगड आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे बाप्पाला जाण्यासाठी. मी नेहमी प्रतीकला म्हणायची मला कोकणातले बाप्पा बघायचे. आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की कोकणातले बाप्पा म्हणजे कोकणातला बाप्पा म्हणजे किती असं लेवल असतं. म्हणजे जास्त मज्जा असं म्हणतात की कोकणात असते. मी पण अनुभव नाही घेतलाय कधी बाप्पाचा कोकणातल्या, बट येस प्रतीक मला सांगत असतो खूप मज्जा असते उपाळीचे बिकॉज तो दरवर्षी जातो. आणि येस, ह्या वर्षी मी सुद्धा चालली आहे लग्नाच्या आधीच, म्हणजे एंगेजमेंट झाली आहे म्हणून चालली आहे. काही मी खूप जास्त नर्वस आहे बिकॉज प्रतीकची पूर्ण फॅमिली असणार आहे तिथे. 30-35 जण आम्ही एकत्र असणार आहोत. असं नाही सगळे चिल आहेत, खूप चांगली फॅमिली आहे प्रतीकची, बट तरीसुद्धा असं थोडंसं मनात धकधक करतंय बिकॉज मी नवीन असणार आहे सगळ्यांमध्ये. तर असं म्हणजे असतं ना असं अरे ती नवीन आहे मग तिच्याकडे असं लक्ष वगैरे असं नाही, पण ते असं काय हे नाही करणार. पण तरी पण मला असं वाटतं की मी नाही सांगू शकत, मला एक्सप्रेसच नाही करू शकत ही फिलिंग आहे. बट तरीसुद्धा मी चालली आहे कोकणात गावाला प्रतीककडे म्हणजे माझ्या सासरी. दरवर्षी ॲक्च्युली आम्ही जाणार आता लग्नानंतर सुद्धा. सो यावर्षी मी फर्स्ट टाईम चालले म्हणून मला धगधग होते. नेक्स्ट टाईम मी जेव्हा लग्न करून फर्स्ट टाईम जाईल तेव्हा मला एवढं काही वाटणार नाही बिकॉज मी सगळ्यांना भेटली असणार. सो ह्या प्लस पॉईंट असणार आहे माझ्या लग्नानंतर. तुम्ही बघाल तर पूर्ण माझी मेकअप वॅनिटी पार्टी पूर्ण भरलेली आहे बिकॉज तेच की मी बॅग भरायला घेतली. पसारा खूप आहे. आता तुम्ही बोलाल की मी चालली 28 तारखेला कोकणात, म्हणजे मी 28 तारखेला सकाळी निघणार आहे. 26 तारखेला आम्ही बाप्पा आणणार आहे. आमचा 1.5 दिवसाचा बाप्पा असतो, म्हणजे माझ्याकडचा चौधरी फॅमिलीचा आमचा 1.5 दिवसाचा बाप्पा असतो म्हणून आम्ही आदल्या दिवशी बाप्पा आणतो. 26 तारखेला बाप्पा आणणार आहोत, 27 तारखेला बाप्पा बसणार आणि 28 तारखेला मी निघणार, म्हणजे विसर्जनला मी नाही आहे. सो त्यांचं सगळं चालणार आहे दीदी थांब ना, लगेच काय जायचंय तुला वगैरे. बट काय करणार, बिचारा प्रतीक थांबलाय माझ्यासाठी. बाकी आई माझी सासू म्हणजे माझी सासू आणि माझी नणंद ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आजच ते निघाले 24 तारखेला. सो येस, मी इकडचा बाप्पा आमचा करूनच मग जाणार. मी मला दाखवते मी एवढ्या बॅगेत सगळा पसारा टाक केलाय. आणि मी खूप सारे ड्रेस ऑर्डर केलेत गाईज, मी तुम्हाला दाखवते. सो हा जो ड्रेस आहे खूप सुंदर ड्रेस आहे, हा मी मिंत्रावरून ऑर्डर केलाय. आणि हे सगळे ड्रेस अंडर 1000 मध्ये आहेत. सो हा एक आहे. देन हा ना एकदम प्लेन ड्रेस आहे. जर तुम्हाला हे सगळे माझे ड्रेस कॉस्ट्यूम बघायचे असतील तर नक्की मला इन्स्टाला तुम्ही जाऊन फॉलो करा बिकॉज मी तिथेच सगळ्या रील्स अपलोड करणार आहे. मे बी या ब्लॉगच्या आधी मी केली सुद्धा असेल किंवा मी या ब्लॉग नंतर सुद्धा करेल बिकॉज आता गणपतीचा खूप कंटेंट आहे. मी काल की परवाच शूटला पण जाऊन आली. सो गणपतीचे रील्स तुम्हाला जर माझ्या बघायचे असतील, खूप छान रील्स आम्ही बनवलेले आहेत. सो मला कोलॅबरेशन आलेलं, सो ते मी कोलॅबरेशनमध्येच केले गणपतीचं शूट. सो ते रील्स जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की माझ्या इन्स्टाला फॉलो करा. इथे मी इन्स्टा आय डी देत असेल. सो तिथे तुम्ही जाऊन माझ्या रील्स बघू शकता. सो गाईज ना आता मी बॅग पॅक करता मला सुचलं की तिथे नेटच नसणार आहे आणि मग मी कसं करू. सो अपडेट आहे गाईज, मी एवढी जाडी झाली ना, मला खूप जण बोलतात मी जाडी झाली, बट मला खरं नव्हतं वाटत. आत्ता मी हे सगळे जुने ड्रेस आहे, हे सगळे माझे जुने ड्रेस आहेत जे तुम्ही आता बघताय. मी सगळे उसवलेत, मम्मीने म्हणजे उसवले बिचारी. मी काही नाही केले, मला उसवता येत नाही.
सो मम्मीने सगळे उचलायला घेतलेले ड्रेस आणि खरंच मी खूप जाडी झाली आहे. मला लग्नापर्यंत वजन माझं काही करून कमी करावं लागणार आहे. सो या आता मी पटापट सगळं त्यापैकी इग्नोर द मेस बिकॉज माझं वॉर्डरोब आता खरंच खूप घाण झालं. बट हे सगळे जे ड्रॉवर्स तुम्हाला इथे दिसत आहेत, ड्रॉवर्स जे आहेत खूप छान आहेत. बट वरचं जे पूर्ण कप्पे आहेत पूर्ण वाट लागले त्याची बिकॉज खूप शूट आणि हे असल्यामुळे ना आवरायला वेळच मिळत नाही. आणि मी अशी आहे की मी घरी आल्यावर कपडे घडी घालून ठेवत नाही, डायरेक्ट कोणते. आणि याच्यावरून मी खूप ओरडा खाल्ला आहे मम्मीचा. बट मला काही फरक नाही पडत, मी परत तेच करते. बट येस मी प्राऊड फील करते स्वतःवर बिकॉज आल्यापासून जे आहे हे 2 ड्रॉवर्स खरंच खूप सुंदर ठेवलेत मी. फक्त हे जरा मेस झालेत. बट मी आता ना नाईट ड्रेस बघते गावाला जाण्यासाठी. आणि माझ्याकडे जे नाईट ड्रेस आहेत ते अगेन स्ट्रॅपलेस आहेत. सो मी शोधते नाईट ड्रेससाठी नाईटसाठी मी काय वेअर करू. सो एक नाईट ड्रेस आहे चांगला आहे जो हात वगैरे आहेत त्याला प्रॉपर म्हणजे असं नाही की गावाला असं हे घालून देत नाही वगैरे. पण ऑफकोर्स तिथे थोडंसं साधं राहिलेलंच बरं. म्हणजे सगळे तिथे साधं राहतात आणि गावात जायचं म्हटल्यावर असं स्लीवलेस वगैरे घालून जमणार नाही. माझी मम्मीच मला मारून टाकेल जर मी फॅशन वगैरे केली तर. आता माझी ऑलमोस्ट बॅग पॅक झाली, 12-5 झालेत. मध्येच मी रील्स करायला लागलेली गाईज मला बिकॉज हा माझा आजचा आउटफिट जो आहे टॉप आणि ही जीन्स, हा स्पेशली हा टॉप मला खूप जास्त आवडला आहे. सो बाय द वे मी हे कुठूनही विकत नाही घेतलं आहे, मी शिवून घेतलेला टॉप आहे. सुंदर मटेरियल होतं माझ्याकडे. चुडा भरला गाईज त्यामुळे अजून उठून दिसतंय त्या टॉपवर. म्हणून मी रील्स केल्यात मस्त 2. सो या त्यामुळे मला उशीर झाला बॅग भरायला. आता ऑलमोस्ट 1 तासात माझी बॅग पॅक झाली असती प्रॉपर. या आणि उद्या शूट डे आहे त्यामुळे खूप दमायला होतं. बाकीचं उद्या पॅक करते आता बॅग. सो येस गाईज आत्तासाठी तुम्हाला सुद्धा गुड नाईट, बाय. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव बाप्पा. किती क्यूट वाटतं असं वाटतं. मग ना कोणतरी मुलगाच बसलाय लहान. बालमूर्ती आहे ना. गाईज फायनली आमचा बाप्पा आलेला आहे आणि आम्ही आता इथे थांबलोय राणा हॉटेल स्टॉपला. म्हणजे आमच्या घराच्या 5 मिनिटं वॉकिंगला थांबलोय बिकॉज आम्ही ढोल ताशे मागवलेत. सो असं वाजत गाजत आता हातात नेणार होता आम्ही बाप्पा आमच्या घरापर्यंत. सो गाईज जेव्हा मी अशी डान्स वगैरे करत होती आमच्या बाप्पा आगमनाला तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की हे माझं लास्ट गणपती आगमन असेल इकडचं माहेरचं. बिकॉज मी दरवर्षी कोकणात जाणार गणपतीला आणि मी हे सगळं माहेरचं गणपती मिस करणार. ही मज्जा, ही मस्ती, हे डान्स एकदम मन
खुलून आम्ही डान्स करतो, कसंही नाचत असतो. बिकॉज ऑब्वियस माहेर माहेर असतं आणि सासर सासर असतं. कितीही बोललो, कितीही काही झालं तरी पण सासरी लिमिट्स असतात, बट माहेरी त्या लिमिट्स सगळ्या आपण पार करून आपण कसंही वागू शकतो. सो येस, हा एक थॉट आत्ता एडिट करतानासुद्धा माझ्या मनात आला की मी सासरी असं मन दिलखुलास असं नाचू नाही शकत कसंही, जसं मी माहेरी नाचू शकते. सो येस, ही सुद्धा माझ्या लाईफमधली बेस्ट मोमेंट असते जेव्हा बाप्पा येतो आणि आम्ही सगळे कझिन्स मिळून नाचत असतो, वेड्यासारखं नाचत असतो. तुम्ही बघू शकता आम्ही किती वेळ नाचत होतो. माझा हरतालिकेचा उपवास होता तरीसुद्धा मला काहीच नव्हतं, मी पाणी नव्हतं प्यायले, मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं तरीसुद्धा बेधुंद होऊन मी नाचत होती. खरंच गाईज, बघा ना, मुलींची लाईफ किती वेगळी असते ना. तिला दोन्हीकडचं सांभाळायचं असतं, माहेर सासर दोन्ही माणसं जपायची असतात. खरंच खूप डिफिकल्ट असते मुलींची लाईफ. माहेर सोडून तिला सासरी जायचं असतं आणि ह्यावर्षी मी हे खूप जास्त मनापासून अनुभव घेतला आहे की जे आपण माहेरी एक्सप्लोअर आणि मज्जा करू शकतो ती सासरी पण करू शकतो. असं नाही की मी कोकणात जाऊन मज्जा नाही केली. तुम्ही पुढे बघा, त्यांनीसुद्धा माझं खूप छान स्वागत केलं, खूप मज्जा केली आम्ही. बट माहेर माहेर असतं आणि सासर सासर. आत्ताच्या माझ्या सगळ्या सासवा, सगळ्या काकी लोक, तावडे फॅमिली हा व्लॉग बघत असतील, पण ते सुद्धा ॲक्सेप्ट करतील की खरंच मुलीचं आयुष्य खरंच खूप वेगळं असतं आणि माहेर माहेरच असतं. पण खरं सांगू का, आमची तावडे फॅमिली पण मला माझं सेकंड माहेरच वाटतं. बिकॉज ते मला खूप जास्त सपोर्ट करतात. त्यांना माहिती मी व्लॉग करते तर मला सगळे सपोर्ट करतात. सगळे, आता मी गणपतीला गेलेली तर सगळे शॉट घे, आता नैवेद्य दाखवतं ह्याचा शॉट घे, आता भजन मंडळ आलं त्यांचा शॉट घे. अगदी मोठ्या आजींपासून ते काकांपर्यंत सगळे मला सपोर्ट करतात. सो आय एम सो लकी की मला असं सासर मिळालं आहे आणि मला माहेरसुद्धा खूप गोड आहे आणि माझं सासरसुद्धा खूप गोड आहे. सो आय एम सो लकी. बाप्पा, थँक्यू सो मच. एवढी छान माणसं तू माझ्या लाईफमध्ये दिलीस. चिकुडी माझी गोंडली किती नाचला ना. ये बाप्पा आलेला. चिकुडी, हॅलो हॅलो बच्चो. आणि हा एक माझा सर्वात फर्स्ट बेस्ट फ्रेंड जो माझा नेहमी सगळं ऐकतो, जे मागेल ते देतो आणि मी जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देतो. सो थँक्यू सो मच बाप्पा, लव यू सो मच. मकरात बसला, सुंदर वाटतंय बघ. सो गाईज, फायनल टचेस सगळं ऋग्वेदनी विचाराने डेकोरेशन केलंय. गाईज, आता आम्ही आलोय घरी. बाप्पा वगैरे सगळं तुम्ही बघितलं असेल, मस्त आणलं आम्ही बाप्पाला. सो गाईज, आज माझा हरतालिकेचा उपवास होता. आत्ता बरोबर करेक्ट 12 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत मी पाणीसुद्धा प्यायले नाही आणि काही खाल्लंसुद्धा नाही आहे. बट आत्ता मी एक बनाना खाऊ शकते बिकॉज खूप जास्त आता कसं तरी व्हायला लागलं आहे. सो तुम्ही पण हरतालिकेचा उपवास करता का? नक्की मला सांगा. आणि तुम्ही काय काय खाता, तुम्ही कसा उपवास करता ते मला कमेंट करून सांगा. आम्ही तरी न खाता न पिता करतो, म्हणजे फ्रूट्ससुद्धा नाही खात आणि पाणीसुद्धा पित नाही. सो एवढा कठोर उपवास असतो आणि वर्षातून एकच हा उपवास मी खूप मनापासून करते. आणि ऑफकोर्स दर महिन्याला चतुर्थीसुद्धा करते, पण ती खाऊन पिऊन असते त्यामुळे काही वाटत नाही. बट हे खूप कठोर उपवास असतो. सो एवढा उपवास असून सुद्धा आमच्यामध्ये एवढी एनर्जी असते, तुम्ही बघितलं असेल. एवढं आम्ही नाचलो, कोणाला वाटणारसुद्धा नाही की आमचा उपवास होता. म्हणजे पूर्वा, मी आणि योगिता दिदी, आम्ही जी तिघी आम्ही मुली होतो बाप्पा आलेला, तर आम्ही तिघींचा पण उपवास होता आणि तरीसुद्धा आम्ही जोरजोर ओरडतो गणपती बाप्पा मोरया. आणि खरंच ही एनर्जी तोच देऊ शकतो, बाप्पाच देऊ शकतो. सो येस, आत्तासाठी एवढंच, जास्त बोलता नाही आहे, ते खूप तहान लागली आहे.
सो आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी लवकर जायचं, गणपती पूजन आहे. सो भेटूया उद्या. तो गाईज आज आहे 27 ऑगस्ट. बाप्पा मस्तपैकी आलेले आहे. काल तुम्ही बघितलं असेल. आज सकाळी उठून मला एवढी चक्कर येत होती. मम्मीने बिचारीने सगळं जेवण करून ठेवलेलं, वरण भात आणि माझं फेवरेट कोबीची भाजी. सो फेवरेट मेनू बिचारीने केलेला. बट मी एवढीसाच लिटरली एवढीसा भात खाल्ला. बिकॉज नाही जात असं दिवसभर तुम्ही आदल्या दिवशी उपवासचे आहात आणि मग तुम्ही सकाळी उठून काय खाताय ना हेवी, तर नाही जात. आणि मला ना आता एवढंसं खाल्लं तरी जळजळ करते थोडं. मम्मी पप्पा गेलेत पुढे. सो मी थोडंसं रिलॅक्स होते आणि मग आवरायला घेते. सो आवरताना भेटूया किंवा मी रील करणार आहे शूट. सो तुम्ही इंस्टाग्रामला बघा मी कसा आवरला आहे. पुढे मी साडी नेसते मस्त. मम्मीचा लग्नाचा शालू आहे. मे बी नाही, मम्मीचा शालू आहे खूप जुना, म्हणजे 30 वर्षाचा वगैरे, 30 वर्ष वगैरे झाली असतील त्याला. सो तो शालू मी नेसणार आहे. सो मी तुम्हाला आवरल्यावर भेटते. ठीक आहे, नाही तरी वेळच नाही मिळाला बिकॉज खूप घाई झाली. सो येस, अशी काही मी रेडी झाली आहे. मी पूर्ण रीलसुद्धा केली या लुकची. सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता माझ्या इन्स्टा पेजवर. येस, सी मम्मीचा शालू खरंच खूप सुंदर वाटतंय. कसं वाटतं तुम्ही कमेंट करा. आणि माझे कानातले कसे वाटतं, मी जुगाड करून घातलेत ॲक्च्युली सुटले. जसं मी गेली बाप्पाला पाया पडली आणि मग मोदक करायला स्टार्ट केले. खरं सांगू तर मला जास्त मोदक जमत नाही, बट मी ट्राय केलं आणि माझा 8वा मोदक खूप सुंदर झाला. 8च मोदक केले, बट त्यातला लास्ट मोदक खरंच खूप सुंदर होता. सो या त्यानंतर मग बाप्पाची आम्ही आरती घेतली. सद्गुरु वेळेचं पाणी नारायण सो आमच्याकडची एक चांगली हे म्हणजे आमची आरती खूप मोठी असते. अर्धा पाऊण तास आमची आरती चालते. सो आम्ही आरती खूप जास्त एन्जॉय करतो. आणि यंदा मला माहेरचा गणपती जास्त एन्जॉय करता नाही आला बिकॉज मी लगेच कोकणात जायला निघाली. सो मी एवढाच व्लॉग घेऊ शकली जस्ट आरतीपर्यंत. आणि नंतर मग संध्याकाळी तर आम्ही जेवलो, 1-2 तास गप्पा मारल्या आणि लगेच घरी निघालो. सो जास्त काही मला नाही कॅप्चर करता आलं, बट येस जेवढं मला कॅप्चर करता आलं मी केलं. जेवा जेवा जेवा, लवकर जेवा. सो गाईज फर्स्ट टाइम असं झालंय की मी बाप्पाच्या जागरणाला नाही आहे. आणि बिकॉज मी लवकर आले, उद्या सकाळी 4ला निघायचं आहे कोकणात जायला. आणि यंदा जास्त जागरण वगैरे आम्ही काय ठेवलं नाही आहे बिकॉज खूप
आमच्या घरातली मंडळी सगळी इकडे तिकडे गेली आहेत, त्यामुळे मी पण लवकर निघून आले. आणि ऑफकोर्स मला उद्या जायचं आहे, 4ला निघायचं, म्हणजे आम्हाला 3ला उठून मला आंघोळ वगैरे करायला लागेल. सो आत्ता वाजलेत 1:15. मला फक्त मोजून 2 तास झोप मिळणार आहे, त्यात 2 तास पण नाही. बट बघूया आता कसं होतं. फर्स्ट टाईम मी बाप्पाचं विसर्जन मिस करणार आहे. ऑफकोर्स लग्नानंतर ते करणारच होती, बट अजून लग्न झालं नाही आहे. थोडंसं वाईट वाटत होतं निघताना, बाप्पाला पाया पडली, खूप सॅड फील झालं. म्हणजे मुलींना कळू शकेल, दोन्ही फिलिंग एकदम वेगळ्याच असतात. म्हणजे मला सासरी जायचा, मला कोकणात जायची पण खूप जास्त एक्साइटमेंट आहे. प्लस मला बाप्पाला सोडून जाते मी विसर्जन न करता, त्याचं पण खूप वाईट वाटतंय. खूप आता जण असं बोलत असतील काय किती ओव्हर ॲक्टिंग करते, बट जे ह्यातून गेले असतील त्यांना कळेल. सो येस, आता मी झोपते. लिटरली 1:15 झालं. बघू आता, जेवढी झोप मिळेल तेवढी झोपते. आणि आता उद्या उठून तुम्हाला मी जाताना डायरेक्ट भेटते, ठीक आहे. अँड गाईज फायनली आम्ही कोकणाचा प्रवास स्टार्ट केला. सकाळी 6च्या दरम्यान आम्ही निघालो. रस्त्याला काहीच ट्रॅफिक नव्हती, बिकॉज ऑब्वियस गणपतीला 2 दिवस झालेले आणि मग आम्ही निघालो. सो इथे आम्ही लगून हॉटेलमध्ये नाश्ता केला. खूप सुंदर टेस्ट होती तिकडची. देन मग आम्ही परत प्रवास स्टार्ट केला. अक्षरशः आम्हाला 9 ते 10 तास लागले कोकणात पोचायला, बट काही वाटलं नाही, बिकॉज आमची स्वतःची गाडी होती, त्यामुळे आम्ही ब्रेक घेत गेलो आणि मग आम्ही फायनली पोचलो कोकणामध्ये. आम्ही इथे पोचलेलो आहोत. हे पूर्ण अंगण आहे, हे तुळशी वृंदावन आहे. फायनली कोकणात जाताना कोकणातले रस्ते, तिकडचं पूर्ण वातावरण खरंच खूप सुंदर होतं, त्यामुळे प्रवास असा काही जास्त जाणवला नाही. त्यानंतर गेल्या आम्ही बाप्पाच्या पाया पडलो. प्रतीकने मस्तपैकी बाप्पाची पूजा केली आणि मग मी माझ्या आवडत्या माझ्या क्यूट अशा भाचीला मी भेट. क्यूट आहे ही, जिजा नाव आहे हिचं. आणि जिजा माझी फर्स्ट डे पासून फ्रेंड होती. आणि अजून एक फ्रेंड माझी तिथे गेल्यानंतर बनली, ती म्हणजे श्रावी. ॲक्च्युली मला लहान मुलं प्रचंड आवडतात आणि ही श्रावीसुद्धा खूप गोड होती. तिनेसुद्धा मला एवढ्या दिवसात खूप प्रेम दिलं. म्हणजे मी 6 ते 7 दिवस कोकणात होती, तेवढ्याच दिवस ती माझ्यासोबत होती. सो त्यानंतर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो आणि एकीकडे आमचं जेवणसुद्धा चालू होतं. प्राची दिदी म्हणजे माझी नणंद मिसळ बनवत होती आणि ही आहे मयुरी, ही गावालाच असते, ही लौकिकची बहीण आहे. सो आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळ बनवली. म्हणजे ॲक्च्युली दिदीनेच केली मिसळ, म्हणजे माझ्या नंदेनी, बट आम्ही सगळे तिला हेल्प करत होतो. खूप गोंधळ झालं होता किचनमध्ये, बट खरंच फॅमिली अशी एकत्र आली ना तर खरंच खूप भारी वाटतं. आणि कोकणात चुलीवरची मिसळ आम्ही खाल्ली. सो खूप मज्जा आली आम्हाला. मिसळ बनवायला एवढी सगळी लोक आहेत. आम्ही सगळे मिळून मिसळ बनवतो. बिचारी प्राची दिस बनवते. काय झालं ग? उकळ काढली हो. दादा इथे तू ब्लॉग मध्ये दाखव काय काम करतेस. पोट येते ना, हे ऍक्टर लोक. हो पोट येते, हे ऍक्टर लोक. शायनिंग. सो आम्ही सवयीचा मिसळ मसाला आणलेला आणि हे सगळे मुद्दामून व्लॉगसाठी शायनिंग मारून काम करत होते. स्पेशली दादा बघा कसा मसाला टाकतोय. सो आम्ही खूप मज्जा करत ही मिसळ बनवलेली आहे. खरंच खूप मज्जा असते असं एकत्र कुटुंब येऊन सगळं बनवणं, जेवण वगैरे, आणि त्यांच्या सोबत पंक्तीत जेवणं. खरंच खूप पुण्यवान असतात ही लोक, म्हणजे ज्यांना अशी मोठी फॅमिली असते. आणि आई तर नाहीच ना तुझी.
गाईज आता आम्ही किचनमध्ये मस्तपैकी सगळ्यांनी ना मिसळ बनवली चुलीवर. खूप भारी वाटलं. थोडंसं मी थोडंसं ना ब्लॉग कमी करते, म्हणजे मी बोलते कमी, पण मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये सगळं सांगितलंच असेल. मग जेवलो आम्ही मस्तपैकी. मिसळ सुंदर झालेली. प्राचीने खरंच सुंदर मिसळ बनवलेली. त्यानंतर टेस्टी मिसळ बनवली. सुंदर मी नेहमी बोलते तर लोक बोलतात अरे जेवण सुंदर नसतं, जेवण टेस्टी असतं. पण गाईज भावना पोचून घ्या माझ्या. सो या त्यानंतर ना आम्ही आमच्या एका काकीचा बड्डे होता, म्हणजे लौकिकच्या आजीचा. त्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र येऊन परत डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. सो ऑब्वियस डेकोरेशन म्हटल्यावर मला खूप आवडतं करायला, त्यामुळे मग मी हे डेकोरेशन वगैरे करत होती. प्रतीक माझं हे सगळं शूट घेत होता. सो तुम्ही बघू शकता एवढ्या लोकांमध्ये मी एकटी नवीन एक होती जी खरंच खूप नवीन होती. मला खूप भीती वाटत होती आणि माझं एकदा रडूनसुद्धा झालेलं. मला मम्मीची खरंच खूप आठवण येत होती आणि मग मी रडल्यानंतर मग थोडंसं मला जरा बरं वाटलं. मन मोकळं केलं मी प्रतीककडे की मला मम्मीची आठवण येते, मला झोप येते. कारण प्रचंड दमलेली. ट्रॅव्हल प्लस 2 तासाची झोप, 12 तासाचं ट्रॅव्हल, त्यामुळे मी खूप दमलेली आणि मला ना मम्मीची काय माहिती खूप आठवण येत होती. माझं फर्स्ट टाईम या सगळ्यांसोबत होतं मे बी, म्हणून असेल. बट खरंच आपण जे बोलतो ना की आपण विचारसुद्धा करू शकत नाही, तर आपली फॅमिली आपल्यासाठी खूप जास्त विचार करत असते. सो ह्या लोकांनी मला किती हॅपी ठेवलं हे तुम्ही पुढे बघा. सर्वात मोठं श्रेय ह्या व्लॉगमध्ये किंवा ह्या पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये प्रतीकचं आहे, बिकॉज तोच माझं पूर्ण शूट घेत होता. जेवढा वेळ माझं शूट कोणी घेतलं ते प्रतीकनीच घेतलं आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. सो थँक्यू सो मच प्रतीक. प्रतीक नेहमी मला सपोर्ट करत आला आहे या बाबतीत आणि त्याच्या या सपोर्ट करण्यामुळेच मी एवढे ब्लॉग करू शकते सिरियसली. सो थँक्यू सो मच मिस्टर तावडे. सो गाईज असं बोलतात ना घराला माणसांशिवाय म्हणजे घर पण नसतं, ते खरंच आहे. लास्ट डेला ही सगळी लोक एक कमी होत गेली. प्रतीक, मी, अभि, आम्ही सगळे तेच बोलत होतो की खरंच घर रिकामं असल्यावर किती वेगळं वाटतं आणि घर भरल्यावर किती भारी वाटतं. खूप गोंधळ चालू होता, काही सुचत नव्हतं, पण खरंच बरं वाटत होतं. खूप हॅपी फील होत होतं. खूप लोक होती घरात, 30-35 जण आम्ही एकत्र होतो. बट मज्जा येत होती. माझी थोडीशी झोप नव्हती झाली म्हणून मी थोडंसं मला रडायला येत होतं की मला झोप आली आहे खूप. लिटरली मी 2 तासाच्या झोपेवर एवढा 12 तास 13 तास प्रवास करून मग मी आलेली, त्यामुळे मला खूप जास्त थकायला झालेलं. बट पुढे तुम्ही बघा माझ्यासोबत काय झालं. पॉज करू पॉज करू. तुम्ही तिघांनी कापा. त्याचा चमचा कुठे कापायचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मोठी आई, हॅपी बर्थडे टू यू. आता मी तुम्हाला का म्हणाले की आपण खूप वेगळा विचार करत असतो आणि आपली जी माणसं असतात आपल्यासाठी खरंच खूप वेगळं विचार करत असतात असं मी का म्हटले. बिकॉज गायस हा बड्डे झाल्यानंतर माझ्यासाठी ह्या लोकांनी वेलकमचा प्लॅन केलेला. म्हणजे मी फर्स्ट टाईम तावडे फॅमिलीमध्ये एंटर झालेली होती आणि त्याच दिवशी त्यांनी माझ्यासाठी केक आणला होता वेलकम उपा म्हणून. पुढे बघा तुम्ही, मी खरंच खूप इमोशनल झालेली त्या मुमेंटला. मला असंच प्रतीक बाहेर घेऊन गेला परसवात अंगणात आणि मला बोलतो की कसं आहे, मग कसं वाटतंय तुला वगैरे असं विचारत होता. आणि मी अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं हे माझ्यासाठी. मी विचारसुद्धा करू शकत नाही की ह्या लोकांनी माझ्यासाठी एवढा प्लॅन केला असेल.
सो मी एकदम नॉर्मल होती. मी म्हटलं हां मम्मीशी आत्ताच बोलणं झालं, व्हिडिओ कॉल लागत नव्हता, रेंज नव्हती, तर मी थोडंसं बाहेर येऊन बोलत होती, तू थोडंसं बिझी होता. तर आमचं दोघांचं असं बोलणं चालू होतं आणि तितक्यात मला ह्या लोकांनी हाक मारली, उपाय ये ग जरा इथे ये काम आहे. म्हणून मी गेली आणि पुढे बघा माझ्यासोबत काय झालं. मी सगळ्यांना थँक्यू सो वाला मच बोलते. तेव्हा मी एक्सप्रेस नाही होऊ शकली. मी त्या मोमेंटमध्येच होती. अरे पहिले तरी व्हिडिओ तरी चालू करायची, व्हिडिओ पण नव्हती चालू केली. हा परत आईच्या गावात अभी फोटो घेते तू सी यार. अभी पहिले व्हिडिओ चालू करायला पाहिजे. सारखं प्रतीक म्हणत होता ना की अरे यार पहिले व्हिडिओ करायला पाहिजे होती. त्यालासुद्धा माहिती नव्हतं की या लोकांनी माझ्यासाठी असा प्लॅन केला आहे. सो आम्ही व्हिडिओ खूप लेट स्टार्ट केली. त्या पहिले खूप भारी असं ओरडा घातला वेलकम पा आणि त्यांनी केक आणला माझ्यासमोर. सो एक पहिल्या 2 मिनटाची व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे, बट येस ती मुवमेंट मी कायम लक्षात ठेवेन. बिकॉज ही मुवमेंट माझ्यासाठी खरंच खूप हॅपी होती. बिकॉज मी पहिली सून असेल जिचं असं वेलकम झालं आहे. बिकॉज मी लग्नाआधी आली आहे, साखरपुड्यानंतर कोणतीच सून एंटर नाही झाली आहे जी मी झाली आहे. त्यामुळे बिचाऱ्यांनी मला एवढं छान असं गोड सरप्राईज दिलं. मला खूप भारी वाटलं. त्यामुळे सगळ्यांना थँक्यू सो मच अगेन. धन्यवाद तावडे फॅमिली. खरंच तुम्ही मला खरंच खूप छान गोड सरप्राईज दिलं. थँक्यू सो मच. सो या आता सगळ्यांनी आरती करून घेतल्यानंतर आम्ही केक कटिंग केलं आणि मग आम्ही सगळे गप्पा गोष्टी करून परत झोपलो. बिकॉज अगेन तुम्हाला तेच सांगते की आम्ही ट्रॅव्हल करून दमलेलो. माझी आदल्या दिवशी झोपसुद्धा झाली नव्हती. सो या आम्ही झोपलो आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट डे व्लॉग तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि हे सगळे व्लॉग कोकण सिरीज म्हणून येणार आहेत. नक्की भरभरून प्रेम द्या आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो येस हा व्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच अगेन ऑल तावडे फॅमिली. लव यू ऑल. बाय.